नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि इकडे बघा आमची मॅडम काय करतायत. मराठमोळा लुक एकदम आज क्रिएट केलाय, कारण की आज भक्ती ना थोडंसं तीच सांगेल काय ते सांग बाई. तर टेबल घेऊन बसली आणि नाही ते बसायसाठी आवडतं. मला सुट्टी पडलेली आहे तर मी इतके दिवस ना घरात बसून बसून खूप बोर झाले होते. तर आज म्हटलं थोडेसे व्हिडिओ बनवूया, कारण मी खूप दिवस झाले त्या आईच्या ह्याच्यामुळे ना मी थोडे व्हिडिओ बनवले होते. पण आज मी ठरवलं की मला एक ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवायचं आहे. तेव्हा मी आता एक ट्रेंडिंग सॉन्ग चालू होता त्याच्यावरती बनवलंय. आणि ही साडी ना मम्मीची आहे. मम्मीची साडी आहे, पण मी स्वतः नेसली नऊवारी साडी. नऊवारी साडी भक्तीने छान असं म्हणजे नऊवारी साडी नेसले. फक्त काय झाले माहिती का, ते टेबल काढ ना बाळ. आता तो झाला असेल तुझं काम तर ना ही साडी तर भक्तीनेच नेसले पूर्ण. खाली थोडासा पसारा पण आहे. हे बघा पूर्ण साडी मी नेसले, ते पण मी युट्यूबला बघितलं होतं कशी नेसायची ते. आणि ना हे बघा ना जरासं हे ब्लाऊज ना माझं ब्लाऊज आहे. एवढ्या पिना लावून त्याला ना फिटिंग. थोडं छोटं होतं ब्लाऊज, म्हणजे मी बारीक होते का त्यावेळेला? तू बारीक होतेस, आता मी जरा जाड झाले काय? कसं वाटतं मी कशी दिसते? सॉरी वाटतोय एकदम भारी दिसतेस एकदम. असं सगळा मेकअप सुद्धा मी केलेला छान छान. आणि मी मागे दिसते बघा. नको पूर्ण घरातलं लुक मम्मीचा, आमच्या शर्ट अँड पॅन्ट. मग म्हटलं थांब बघ, तिला थोडंसं आवरलेसच तर थोडंसं तुझा व्हिडिओ बनवते. आणि नंतर मग तुझं जे काही आहे ना, आता भक्ती यूट्यूबला व्हिडिओ बनवत नव्हती हां, तर इन्स्टाला तिचं काहीतरी चाललं होतं व्हिडिओ बनवायचं. आणि कुठे बनवत होतीस? इन्स्टाला आणि स्नॅपचॅटला. आता मी इन्स्टाला अजून एक बनवणार आहे, ते तर ट्रेंडिंग. कसं भक्ती ना दिवसभर नुसतं काय नाही काय ते हा डान्स मला शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि मला तरी अजिबात डान्स येत नाही. आणि हे मम्मी असं कर, मम्मी तसं कर, हे तिचं वर्तमान आखो का धोका. मम्मीला आमचा तो डान्स परफेक्ट कर कर बघ. तुला नुसतं नॉर्मल असं 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 एवढंच हालावं लागतं. त्यामुळे ते मी मम्मीला शिकवताय का म्हटलं, नुसतं हा पाय नुसतं. तुझा आवाज बहुतेक बारीक येत असेल. माझा आवाजच होता. असं करायचं होतं. वर्तमान आखो का धोका, भूत सीखने का मोका, भविष्य काय तर आहे ते. नुसतं मम्मीला एवढंच हालायचं होतं. मम्मीला तो परफेक्ट डान्स आलेला. आणि आता मी एक न्यू सॉन्गचा डान्स शिकलाय. त्याचं गाणं नाही माहीत, पण ते स्टेप असे 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. असं ते गाणं एवढं परफेक्ट माहीत नाही. त्या गाण्याचं नाव शाय आहे. मी आता त्याच्यावर रील्स बनवणार आहे. खूप दिवसांनी आवडलेली, कारण पप्पा घरी नाही आहे त्यामुळे मी आवडले. कारण पप्पा असते तर अगोदर मी हे लिपस्टिक लावते ना, त्यावरनं मी खूप ओरडा खाल्ला असता. माझे ना काय झाले म्हणते का, मी डेली म्हणजे लिपस्टिक लावते ना, तर त्याच्यामुळे माझ्या ओठ आहेत ना माझे थोडेसे काळपट झालेत. तर त्याच्यावरून माझ्या ओठवरून भक्तीला ओरडा खावा लागतो, लावू नको लिपस्टिक, लावू नको, बघ मम्मीचे ओठ काळे पडलेत. मम्मी रोज लावते, मग पप्पांना दिसेल आता ही पण रोज लावायला लागली. त्यामुळे ना पप्पा म्हणून लावते. असू दे. मी मावशीला सुद्धा माझ्या मागे टाकले साडी नेसवण्यात. माझ्या मावशीने माझ्या मम्मीलाच नेसवलेली यात्रेत मागच्या वर्षी. आज मी खुद नेसले. खुद म्हणजे स्वतः नेसले बघ. हा चल नखरेबाज. जरा इकडे उजेडला येतेस का? 1 मिनिट. इकडे बघते थोडस. ह्या तर उजेडला जरा फोटो काढूया तुझे. अगो बाई एवढी काळी पोरगी. अगं बाई, अच्छा मला वाटलं काळे सगळे डबे. आणि हे काढायचं हे झालं, कारण गरमी इतकी आहे. हाय गरमी व्हायला लागले काय? पूर्ण लुक दाखवलीस ना. हो बाई, तुझं दाखवलं ना पूर्ण लुक. मी ना भक्तीला आणि मला अशा दोघींना एकसारख्या ह्या साड्या घेतल्या होत्या. आणि शिवताही ब्लाऊज मी दोन्ही साडींचं एकत्र शिवलं माझ्याच मापाचं. तिच्या मापाचं राहूनच गेलं. मिस्टेक झाली तेव्हा आमची माप द्यायचं. आणि 9 किती तारखेला ते अजून कन्फर्म नाही आहे. आम्ही गावी जाणार आहोत. मी तर खूप दिवसांनी असे जाणार असं मला वाटतंय. आत्ताच आम्ही गेलो होते. कधी गेलो होतो मी?
नेक्स्ट गेल्या संडेला. मागच्या संडेला म्हणजे 2 आठवडे असे झाले असतील. पण मला असं वाटतं ते खूप दिवस आहेत की मी गावी गेले नाही. आणि आता 13 तारखेला देवाची मसोबा देवाची म्हणजे यात्रा आहे, तर मी गावी जाणार आहे. जाणार आहे तिकडे माझी पूजा बघा. आणि आज ह्या भक्तीच्या शूटमुळं आणि हिच्या व्हिडिओमुळं ना माझं आवरलेलं नाही आहे. मम्मीला कशाला आवरायला लागतो? मी म्हणजे माझं मेकअप वगैरे नाही सांगत आहे, मी जेवणाचं सांगते. माझं काय मेकअप नाही केला तरी चालते. ऑलरेडी मी एकदम सुंदर आहे ग, त्याच्यामुळे आम्हाला काही आवरायची आवश्यकता नाहीये. कारण तुम्ही असं नॉर्मली छान दिसता ना. हो ना, दृष्ट लागेल. आणि ते माझी मसाजची मशीन आहे ना, तर मी हे बघा हे एक नवीन आणलेली आहे मसाज. हे वाला त्याला 4 ते 5 हे आहेत. हे बघा इकडे हे पीठ वाल म्हणजे हे पाठीचं आहे, मणक्याचं आहे, हे चुकीचं सांगते, हे चेहऱ्याचं आहे, हे मणक्याचं आहे, हे पायाचं आहे. सॉफ्ट वाला आहे का? हां, हे चेहऱ्याचं आहे, हे मणक्याचं आहे, हे पायाचं आहे आणि हे ऑलचं आहे. सगळ्याला होते असे मागे ना लावायचे, प्रेस करायचं. देखील अगं टाकशील, थांब सोडू नको, पहिलं माझ्याकडे व्यवस्थित दे. हे अशी चालू केली, गुरगुर आवाज आणि नंतर केस असं ठेवलं की नाही एकदम मस्त मसाज होते. आज हां ठेवून दे. चला, मी उद्या जर आवरले असेल ना तर माझी खूप वाट लागली असते. कारण उद्या काय म्हणतात मंडे असतो, मंडेला आमच्या इथली लाईट जाते, ती लवकर येत नाही. त्यामुळे आज मी आवरले. ते खूप भारी झालं. माझ्या दादाला म्हटलं हा की आता का आवरले, म्हणजे दादाला चकित झालं का आवरली. आणि हा महत्वाची गोष्ट राहूनच गेली, उद्या माझ्या लेकाचा रिझल्ट आहे. 12वीचा रिझल्ट दादाचा उद्या लागणार आहे. 5 तारीख आहे. तो आता त्याच्या मित्रासोबत त्याचंच लेक्चर चालू आहे. त्यांना जाम टेन्शन आलं. मला उद्या त्याचा व्हिडिओ पण बनवणारच आहे. मला रात्री झोप लागते की नाही माहित नाहीये. मी मम्मीला म्हणत होते 5 नाही तर 6 तारखेला असेल. पप्पांना वाटत नव्हतं एवढं लवकर लागेल. आणि आज मगाशी ना मम्मीचा मोबाईल स्क्रोल करत होते, त्यावेळेला तिथं मतलब एबी माझ्यामधून न्यूज आली होती की 12वीच्या मुलांना उद्या 5 तारखेला 1 वाजता रिझल्ट लागणार, ऑनलाईन रिझल्ट लागणार. तर माझी पण हार्टबीट वाढली. आणि 10वीच्या रिझल्टच्या वेळेला इतकं हे झालं होतं ना. उद्या व्हिडिओ बनवायचं ना, उद्या पण बनवे आणि असं रिॲक्शन बघायचं. कोण उद्या 100% जास्त मार्क असले तर आमची मम्मी इमोशनल होणार. उद्या बघू काय होतं. कारण की मी 10वीच्या रिझल्टच्या वेळेला मी रडले होते, त्याच्यामुळे थोडंसं आता असा अंदाज लावू शकत नाही मी उद्या काय होईल त्यावेळेला. ते मला तर वाटते सगळेजण इमोशनल होतील जर दादा इथून चांगल्या पास म्हणजे मार्क नव्हते. कारण आम्ही दादाकडून होप 70-80 तक ठेवले. देवा माझ्या भावाला चांगल्या मार्काने पास हो. अहो रिझल्ट लागलेला आहे, उद्या येणार आहे. देव काही करू शकत नाही. ऑनलाईन जाऊन देवा अजून 4-5 मार्क वाढव रे. 4-5 फक्त टक्के की मार्क? टक्के काय वाढवायचं ते वाढवते. मी एक गाणं म्हणून दाखवू का दादासाठी? दादा मन तो येईपर्यंत राहू दे आता. ए दादा हाक मार ना मम्मी. अगं त्याचा फोन चाललाय. हा मी म्हणते होणार दादा तुझी रे ती जाण, माझ्या मनाला हो तेरे भान, गरी गरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वैनी. अगं उद्या रिझल्ट आहे, वहिनीचं बघू अजून लांब नाही तरी आतापासूनच मी म्हटले हो. चालेल, चलो बाय बाय सगळ्यांना. हॅपी संडे.